दिस वीक मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। चला तर पाहूया आठवड्याभरातील महत्त्वाच्या घडामोडी। तालुका मावळ येथील ग्राम प्रबोधिनी विद्यालयाची सखोल चौकशी करण्यात यावी। कायद्यातील तरतुदीप्रमाणे लिपिक पदावर नियुक्ती केल्याने लिपिक पदाचा प्रस्ताव त्वरित वैयक्तिक मान्यतेस्तव दाखल करावा। 9 मार्च 2007 पासूनचे लिपिक पदाचे वेतन व्याजासह द्यावे आणि नियमित वेतन देण्यात यावे, तर त्यांना लिपिक पदावरून तोंडी सांगून काढण्यात आले आहे, असं यावेळी लता चोरगे यांनी सांगितले। विमाननगर येथे शिवसागर फिश अँड बेट हे रेस्टॉरंट सुरू झाले आहे। या रेस्टॉरंट मध्ये मांसाहारी आणि शाकाहारीचा आस्वाद पुणेकरांना घेता येणार आहे। या रेस्टॉरंटचं वैशिष्ट्य म्हणजे पहिल्या मजल्यावर शाकाहारी आणि दुसऱ्या मजल्यावर मांसाहारी असं हॉटेल आहे। भारतीय पद्धतीचे किनारपट्टीची चव असलेले आणि कॉन्टिनेंटल सी फूड खवय्या पुणेकरांना देण्यासाठी हे रेस्टॉरंट सुरू झाले आहे। विमाननगरच्या लुंकड स्काय क्रूज येथे 160 प्रकारचे पदार्थ देता येईल एवढी व्यवस्था आहे। हे रेस्टॉरंट महेश लंच होम या विख्यात साखळी रेस्टॉरंट कडून सुरू करण्यात आलंय। या रेस्टॉरंट मध्ये शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचे पदार्थ मोठ्या प्रमाणावर पाहण्यास मिळतात। या रेस्टॉरंट मध्ये पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास मासे फ्रीजर व्हॅन मधून आणले जातात। या रेस्टॉरंट मध्ये मेडिटेरियन प्रॉन्स ही बेसिल पानांमध्ये ऑलिव्ह तेल मिरचीसह कोळशावर ग्रिल केली जाणारी रेसिपी आहे। घरगुती मसाल्यापासून तयार होणारे तंदूर डिश देखील येथील खास वैशिष्ट्य आहे। कलमारी, पुलीमुची, कलाम्स पद्धतीने तयार होणाऱ्या रेसिपी येथे मिळणार आहेत। त्याचप्रमाणे हाताने तयार केलेल्या मसाल्यात घोळून तळून तयार होणारे बोनलेस माशाचे छोटे तुकडे फिश कुरकरे नावाने सर्व्ह केले जाणार आहे। पापलेट, सुरमई, रावस, लेडी फिश, बांगडा, बोंबील, खेकडे, लॉबस्टरच्या विविध रेसिपी येथे तयार होणार आहेत। या रेस्टॉरंट मध्ये व्यवस्थापकीय संचालक नारायण पुजारी यांनी रेस्टॉरंट विषयी माहिती दिली। या रेस्टॉरंट मध्ये तयार करण्यात येणाऱ्या पदार्थांविषयी प्रमुख कॉर्पोरेट शेफ लक्ष्मीश पुजारी यांनी माहिती दिली। या रेस्टॉरंट मध्ये येणाऱ्या ग्राहकांशीही यावेळी संवाद साधण्यात आला। भिडेवाडा, जिथे क्रांतीची पहाट झाली, जिथे परिवर्तनाची किरणे डोकावू लागली, जिथे भविष्याची बांधणी केली गेली आणि स्त्रियांना देखील शिक्षणाचा हक्क आहे याची जाणीव करून दिली। याच भिडेवाड्यात भरली होती पहिली मुलींची शाळा। अशी इतिहासाची साक्ष देणारी ही भिडे वास्तू। याच भिडे वास्तूच्या डागडुजीसाठी महापौर वैशाली बनकर यांनी आदेश दिलेत। भिडेवाडा म्हणजे इतिहासाची साक्षीदार वास्तू, जिथं क्रांतीची पहाट झाली, जिथं परिवर्तनाची किरणं डोकावू लागली अशी ही वास्तू, जिथं भविष्याची बांधणी केली गेली आणि स्त्रियांना देखील शिक्षणाचा हक्क आहे याची जाणीव करून दिली गेली। भिडेवाड्यातच भरली होती मुलींची पहिली शाळा। याच वाड्यात पाहिली होती सामाजिक क्रांतीची स्वप्न। ज्या काळी स्त्रियांनी शिक्षण घेणं, ज्ञानी होणं म्हणजे पापाचा मार्ग समजला जायचा, त्यावेळी भारतीय सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले यांनी अशा शूद्र संकल्पनेला पायदळी तुडवत याच भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा भरवली। ही भविष्यातल्या बदलाची नांदी होती। इतिहासाचा साक्षीदार असलेल्या या वाड्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचं नेक्स्ट जनरेशनच्या प्रतिनिधीनं समोर आणलं होतं। तसंच चित्रपट माध्यम हे सामाजिक संदेशासोबतच मनोरंजन करत निखळ हास्य पदरी टाकणारं। या दमल्या भागल्या वेळेतून जो तो शोधत असतो भरभरून हसण्यासाठीचं कारण। नेमकं तसंच काही चित्र दिसणार आहे पांडव एंटरप्राइजेस निर्मित महामूव्हीज प्रस्तुत दणक्यावर दणका या चित्रपटात।
या चित्रपटात महाराष्ट्राचा लाडका अभिनेता मकरंद अनासपुरे सोबतच मराठीतील तगडी स्टारकास्ट दिसणार आहे। हा चित्रपट केवळ मनोरंजन प्रवाहातून जाणार आहे। दिग्दर्शनाची जबाबदारी पेलली आहे नामवंत दिग्दर्शक कांचन नाईक यांनी, तर कथा, पटकथा, संवाद आहेत सुधीर निकम यांचे। रंगभूमीवर आपलं अस्तित्व सिद्ध करणारी अभिनेत्री सुवर्ण काळे हिने पदार्पणातच आपली खास ओळख करून दिली आहे। हसणं आणि हसवण्यासाठी लोकप्रिय असणारा मकरंद अनासपुरे आपल्या चित्रपटाबद्दल सांगतोय की 100% मनोरंजन हे एकमेव उद्दिष्ट घेऊन हा चित्रपट बनला आहे। खडकवासला धरण तलावात 1962 साली धरणफुटीच्या वेळचा गाळ आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर झालेल्या वृक्षतोडीमुळे तलावात माती वाहून येत आहे। त्यासाठी तलावातील माती आणि गाळ काढून 22 किलोमीटर पर्यंतचा परिसर सुशोभित करण्याचा उपक्रम ग्रीन थंब आणि त्रिशक्ती फाउंडेशनने हाती घेतलाय। खडकवासला धरण तलावात 1962 सालच्या धरणफुटीच्या वेळेचा गाळ आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात झाडतोड झाल्यामुळे माती मोठ्या प्रमाणात धरण तलावात वाहून येत आहे। या मातीचा उपसा करून पाणी साठवण्याची क्षमता वाढवणे ही खरी गरज आहे। त्यात उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होतील, यामुळे लोकांनी श्रमदान करून या चळवळीत सहभागी होण्याचं आवाहन या पत्रकार परिषदेत करण्यात आले। महापालिका शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढीबरोबरच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। माध्यमिक शाळांमधील सुमारे 11,000 विद्यार्थ्यांसाठी ही गणवेश खरेदी असणार आहे। यात 5वी ते 12वी पर्यंतच्या 11,705 विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा समावेश असणार आहे। या मुलांसाठी पॅन्ट, शर्ट, बूट आणि टाय खरेदी करण्यात येणार असून यंदा प्रथमच खेळांसाठी स्पोर्ट टी शर्ट आणि पीटी शूजही देण्यात येणार आहे। तर मुलींसाठी पंजाबी ड्रेस, ओढणी आणि त्यावर जॅकेट असणार आहे। ही संपूर्ण खरेदी ई टेंडरिंग नुसार करण्यात येणार असल्याचे मध्यवर्ती भांडार विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदुल यांनी स्पष्ट केले। शाळांमध्ये आवश्यक भौतिक सुविधा, ई लर्निंगचे शिक्षण, पहिलीपासून इंग्रजीचे शिक्षण, शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम असे उपक्रम राबवले जात आहेत। शिक्षण मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या गेल्या काही वर्षात वेगाने घसरत आहे। ही बाब लक्षात घेऊन खासगी शाळांच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी मागील वर्षापासून शिक्षण मंडळानेही कंबर कसली आहे। दरम्यान गणवेश बदलास महिला आणि बालकल्याण समितीने मान्यता दिली असून या खरेदीसाठीची निविदा या महिन्याच्या अखेरीस काढण्यात येणार आहे। खडकवासला धरण तलावात 1962 साली धरणफुटीच्या वेळचा गाळ आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर झालेल्या वृक्षतोडीमुळे तलावात माती वाहून येत आहे। त्यासाठी तलावातील माती आणि गाळ काढून 22 किलोमीटर पर्यंतचा परिसर सुशोभित करण्याचा उपक्रम ग्रीन थंब आणि त्रिशक्ती फाउंडेशनने हाती घेतलाय। खडकवासला धरण तलावात 1962 सालच्या धरणफुटीच्या वेळेचा गाळ आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात झाडतोड झाल्यामुळे माती मोठ्या प्रमाणात धरण तलावात वाहून येत आहे। या मातीचा उपसा करून पाणी साठवण्याची क्षमता वाढवणे ही खरी गरज आहे। त्यात उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होतील, यामुळे लोकांनी श्रमदान करून या चळवळीत सहभागी होण्याचं आवाहन या पत्रकार परिषदेत करण्यात आले। पावसाची अनियमितता आणि कमी प्रमाण यामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पात कमी पाणी साठा असल्यानं शहराला दरवर्षी उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईला सामोरं जावं लागत आहे। यामुळे महापालिकेने 10% पाणी कपात लागू केली आहे। चालू वर्षी पावसाचं प्रमाण चांगलं असल्यानं 4 ही धरणे 90%हून अधिक भरली होती। मात्र पाणी उपलब्ध असतानाही उन्हाळ्यातील पाण्याचं सुयोग्य नियोजन व्हावं म्हणून महापालिकेकडून पाणी कपात कायम ठेवण्यात आली आहे। या पाणी कपातीमुळे तब्बल 3 कोटी रुपयांची बचत झाली आहे। पुणे पिंपरी चिंचवड शहरात 1 एप्रिल पासून एलबीटी लागू करण्याचा निर्णय झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला, पण वास्तव पाहता एलबीटीमुळे ग्राहकांना जकातीच्या तुलनेत तब्बल 78 वस्तू स्वस्त मिळणार आहेत। पुणे पिंपरी चिंचवड शहरात 1 एप्रिल पासून एलबीटी लागू करण्याचा निर्णय झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी तीव्र निषेध करत विरोध दर्शविला आणि पुकारल्या गेलेल्या बंदमुळे अनेक जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू लागला। येणाऱ्या गुढीपाडव्याच्या सणाबद्दल चिंता वाटू लागली।
पण मुख्यमंत्र्यांशी केलेल्या चर्चेतून बंद तात्पुरता स्थगित करण्यात आला। एलबीटी बद्दल सत्यता पडताळून पाहता जकातीच्या तुलनेत एलबीटी फायद्याचा ठरत असल्याचं निदर्शनात येत आहे। एलबीटी एकूण 212 वस्तूंवर आकारण्यात येत असून 57 प्रकारच्या वस्तूंवरचा दर हा जकातीपेक्षा कमी असून 21 वस्तूंवर एलबीटी लागू नाही। मौल्यवान धातूपासून करण्यात आलेल्या दागिन्यांवर 3% जकात होती, मात्र एलबीटी केवळ अर्ध्या टक्क्यावर आणण्यात आला आहे। साड्या, कापड, पापड, दूध पावडर, वैद्यकीय क्षेत्रातील वस्तू, चहा पत्ती या वस्तू 3% वरून अर्ध्या टक्क्यांवर आणल्या आहेत। 21 वस्तूंवरील कर रद्द करण्यात आला आहे। त्यात विडीची पाने, डायऱ्या, ब्रेड, झाडू, खडू, कोळसा, लसूण, बांगड्या, 3 चाकी सायकली, मांस, चिकन, अगरबत्ती, कापूर, धूप इत्यादींचा समावेश आहे। प्राध्यापकांनी परीक्षेच्या कामावर बहिष्कार टाकल्याने विद्यार्थी आणि पालक वर्ग मोठ्या प्रमाणात चिंतेत होता। पण आता जरी प्राध्यापकांनी बहिष्कार टाकला असला तरी विद्यापीठ मात्र उत्तरपत्रिका तपासणीसाठी सज्ज असल्याचं विद्यापीठाकडून सांगण्यात आलंय। परीक्षेनंतर 45 दिवसात निकाल जाहीर करणं बंधनकारक असल्याने विद्यापीठाने वेगाने तयारी केली आहे। अध्यापकांच्या आंदोलनाचा परिणाम निकालावर होऊ नये यासाठी प्रशासकीय स्तरावरील अधिकारी जादा वेळ काम करत आहेत। अन्न